नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ अत्यंत विशेष, दिव्य आणि चमत्कारिक असणार आहे. मित्रांनो, कारण तब्बल 90 वर्षानंतर असा एक अद्भुत आणि दुर्मिळ योग पुन्हा एकदा निर्माण होत आहे, जो 1 फेब्रुवारी रविवार माघ पौर्णिमेच्या दिवशी घडून येणार आहे. तर मित्रांनो, या दिवशी होणारे दिव्य चंद्रदर्शन आणि त्यासोबत तयार होणारा महाशुभ महालक्ष्मी योग, त्यासोबत रविपुष्य नक्षत्र सुद्धा आहे. तर 12 राशींमधील 4 भाग्यवान राशींचं नशीब अक्षरशः पालटून टाकणार आहे. होय मित्रांनो, या 4 राशींच्या लोकांसाठी हा दिवस असा असणार आहे, की जणू आई लक्ष्मी स्वतः त्यांच्या घरी जाणार आहे आणि या राशींच्या लोकांना इतका मोठा धनलाभ होणार आहे, की त्याला आपण थेट लॉटरीसारखा लाभ असेच म्हणावं लागेल. तर मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका. तुमची सुद्धा यामध्ये राशी असू शकते. तर माघ पौर्णिमेचं दिव्य महत्त्व सांगते. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः माघ महिन्यातील पौर्णिमा ही संपूर्ण महिन्यातील सर्वात पुण्यदायी आणि फलदायी तिथी मानली जाते. तर वैदिक पंचांगानुसार माघ पौर्णिमेची तिथी 1 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 5:52 सुरू होईल आणि ती 2 फेब्रुवारी रात्री 3:38 समाप्त होणार आहे. म्हणजेच रविवार 1 फेब्रुवारी हा दिवस माघ पौर्णिमेचा मुख्य आणि अत्यंत शुभ दिवस ठरणार आहे. तर या दिवशी भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची विशेष कृपादृष्टी पृथ्वीवर असणार आहे. तर शास्त्रानुसार बघा मित्रांनो, या दिवशी केलेले स्नान, दान, जप, तप आणि पूजा सामान्य दिवसांच्या तुलनेत अनेक पटीने अधिक फळ देतात. मित्रांनो, माघ पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आहे ते ऐकून घ्या, लक्षपूर्वक ऐका. मित्रांनो, या दिवशी जर काही सोपे नियम पाळले तर आई लक्ष्मीची कृपा खरोखरच आपल्याला प्राप्त होते. तर बघा, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करायची आहे. स्वतःवर संयम आणि स्वतः शांतता तुम्हाला अ, ठेवायची आहे. त्यानंतर गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करायचं आहे. राग, वादविवाद, नकारात्मक विचार टाळायचे आहेत. मित्रांनो, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. तर या दिवशी बघा, केलेलं दान कधीही निष्फळ जात नाही. आता जाणून घेऊया, त्या 4 भाग्यवान राशी कोणत्या आहेत? मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत त्या 4 राशींविषयी, ज्यांच्यावर या माघ पौर्णिमेच्या दिवशी स्वतः आई लक्ष्मी दोन्ही हातांनी धनवर्षाव करणार आहे. तर बघा, पहिली रास आहे ती म्हणजे कन्या रास. बघा, कन्या राशीच्या लोकांना तुमच्यासाठी हा काळ आहे, जो जीवन बदलणारा ठरणार आहे. मोठा आर्थिक लाभ, उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे आणि व्यवसायात जबरदस्त तुम्हाला नफा मिळणार आहे आणि नोकरीत सुद्धा तुमची प्रगती होणार आहे किंवा तुमचा पगार वाढ सुद्धा होऊ शकतो. आई लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील जे काही जुने अडथळे होते, कर्ज आहे, चिंता आहे, ते एकामागून एक दूर होऊ लागतील आणि असं म्हणावं लागेल, की कन्या राशीच्या लोकांच्या घरीच लक्ष्मीचा वास सुरू होईल. आता दुसरी रास, मेष रास. मित्रांनो, मेष राशीच्या लोकांसाठी बघा, हा काळ भाग्याचे दरवाजे उघडणारा ठरणार आहे. होय, महालक्ष्मी योगाचा प्रभाव त्यांच्यावर असणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकते किंवा नवीन संधी मिळू शकते. प्रभावशाली व्यक्तीची भेट होऊ शकते. व्यवसायात त्यांचा दुप्पट किंवा चौपट वाढ होऊ शकते. तसेच नोकरीत प्रमोशन मिळू शकतं आणि अनेकांचं जीवनमान पूर्णपणे बदलून जाईल. तर मेष राशीच्या लोकांना आई लक्ष्मीचा थेट आशीर्वाद मिळणार आहे. त्यानंतर आता तिसरी रास. तर तिसरी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांवर आई लक्ष्मी अत्यंत प्रसन्न झालेली आहे. का? कारण बघा, नवीन कामाची त्यांना संधी मिळेल. परदेशाशी संबंधित काही लाभ त्यांना मिळणार आहेत. त्यांची अडकलेली कामे आता पूर्ण होऊ शकतात किंवा आर्थिक स्थैर्य तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदेल. असे स्पष्ट दिसते, की कुंभ राशीच्या लोकांची लॉटरी लागण्याची प्रबळ शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, चौथी रास, तुला रास. तर बघा, तुला राशीच्या लोकांसाठी
हा काळ आहे तो परिवर्तनाचा सुवर्ण काळ म्हणू शकता. तर पूर्वीच्या मेहनतीचं जे काही तुमचं फळ आहे ते तुम्हाला आता भेटू शकतं किंवा मोठं आर्थिक लाभ तुम्हाला मिळणार आहे. समाजात मान-सन्मान मिळू शकतो. घर, वाहन खरेदीचा योग तयार होत आहे. नोकरी करणाऱ्यांना त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते किंवा पगार वाढ होऊ शकतं. तर जे व्यावसायिक आहेत त्यांना प्रचंड नफा मिळू शकतो. तर आई लक्ष्मीच्या कृपेने तुळा राशीच्या अनेक ज्या काही अपूर्ण इच्छा आहेत त्या या काळात पूर्ण होऊ शकतात. तर मित्रांनो, या त्या 4 अत्यंत भाग्यवान राशी ज्यांचं जीवन माघ पौर्णिमेच्या दिवशी पूर्णपणे बदलून जाणार आहे. आई लक्ष्मीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर सदैव राहो. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये अगदी मनापासून जय महालक्ष्मी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.